हो 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 हो. खूप थंडी वाढली आहे. अगं ऐकलंस का? हा. जरा खिडक्या दरवाजे व्यवस्थित बंद कर. अच्छा, आत्ता करते. ठीक आहे. आणि हा बाळा, हो बाबा. तू इकडे येशील ना, हा. तेव्हा खोलीत ठेवलेली शेगडी घेऊन ये. हो, घेऊन येते. अहो ऐका, हा खूप रात्र झालीये आणि झोप देखील येते. चला ना, झोपायला जाऊया सगळे. हा ठीक आहे. थांब बाई. मी ना आज वर्तमानपत्रात वाचले होते की शेकोटीला खोलीत ठेवून झोपल्याने एका कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपले प्राण गमावले. हा काय? हो. ते कसे राणी? आई, शेकोटी पेटल्यामुळे खोलीतील ऑक्सिजनही संपुष्टात येऊ लागतो. आणि मग हळूहळू सर्वत्र धुराचे ढग दिसू लागतात. त्यामुळे श्वास घेणे कठीण होते आणि शेवटी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माणूस मरू लागतो. हा, हे तर खूपच धोकादायक आहे राणी. हा ठीक आहे, आतापासून आपण पण या गोष्टीकडे लक्ष ठेवू. कोणतीही जळणारी वस्तू खोलीमध्ये बंद करून नाही झोपायचं. हो आई. शाबाश मुली, शाबाश. तू आज आम्हा सर्वांना वाचवलेस. आम्हाला तुझा अभिमान आहे बाळा, अभिमान. हो राणी. कोणीतरी बरोबरच म्हणलंय की मुलगी घराची शान असते. बाबा. बंद खोलीत शेकोटी पेटवून झोपल्याने जीव गुदमरतो आणि लोकांना जीव गमवावा लागतो. लक्षात ठेवा, बंद खोलीत कधीही शेकोटी किंवा कोणताही ज्वलनशील पदार्थ चालू जळत ठेवू नका. हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.